प्रकल्प हा आपण हातीमध्ये घेतलाय बरोबर आहे, पण प्रत्यक्षामध्ये नदीजोड प्रकल्प हा पूर्णत्वास जायला किमान 12 ते 13 वर्ष त्या ठिकाणी लागणार आहे. पण तोपर्यंत सुद्धा मोठ्या प्रमाणामध्ये सिंचनाचा अभाव आजही गडचिरोली जिल्हा असेल किंवा तुमचा यवतमाळ जिल्हा असेल किंवा अनेक जिल्ह्यांमध्ये आहे. आणि म्हणून ती जी काही पायाभूत सुविधा आहे सिंचनाच्या बाबतीमध्ये ही जोपर्यंत आपण त्या ठिकाणी उभी करणार नाही तोपर्यंत अशा पद्धतीच्या कर्जमाफीच्या योजना आपल्याला आणाव्या लागतील. आणि म्हणून या ठिकाणी सत्ता पक्षाचा जो हा जो प्रस्ताव आहे त्या प्रस्तावामध्ये नाही ते केलं ना आम्ही. नदीजोड प्रकल्प आहे ना, पण त्याला पूर्ण व्हायला अनेक वर्ष लागणार आहे, पण तोपर्यंत आजही त्या नदीजोड प्रकल्पाला जेवढ्या गावांना त्याचा फायदा मिळणार आहे त्याच्या व्यतिरिक्त सुद्धा शेतकरी आपल्या राज्यामध्ये वेगवेगळ्या तालुक्यामध्ये आहे आणि त्यांना सुद्धा सिंचनाचा अभाव त्यांच्याही त्या भागामध्ये आहे. आणि म्हणून ते सुद्धा इन्फ्रास्ट्रक्चर आपण उभं करावं अशा पद्धतीची या ठिकाणी अपेक्षा व्यक्त करतो. आणि मागच्याच केलं होतं ना नाही, मला आता फक्त प्रस्तावावर खेद व्यक्त करायचा आहे. आणि हे जे काही आपण शेतकरी कर्जमाफी योजना आणतोय त्याच्यामध्ये सरसकट कर्जमाफी आपण करावी अशा पद्धतीची मागणी या प्रस्तावाच्या माध्यमातून करतो आणि थांबतो. धन्यवाद. भावनाताई. धन्यवाद सभापतीजी. प्रवीण दरेकर जींनी जो प्रस्ताव या ठिकाणी मांडलेला आहे 260 वरती बोलण्यासाठी मी उभी आहे. सभापतीजी, या ठिकाणी माझ्या सर्व ज्या सहकाऱ्यांनी या ठिकाणी विचार मांडले त्यामध्ये शेतकऱ्यांचा महत्त्वाचा विषय कर्जमाफीचा या ठिकाणी मी इथे उभा राहता येत नाही, थोडंसं समोर बघू का उभे राहू का माहिती नाही, तो उभं राहायला जागा नाही. पुढचा घ्या ना, पुढचा घ्या, बाजूला घ्या, साईडला कसं त्या साईडला उभं राहायला लागेल. I will sit. थँक्यू. आणि या ठिकाणी शेतकऱ्यांच्या कर्जमाफीबद्दल या ठिकाणी आपण सर्वजणांनी या ठिकाणी विचार व्यक्त केले आणि सगळ्यांचा विचार एकच होता सभापतीजी की शेतकऱ्यांना दिलासा हा काय मिळाला पाहिजे. पण आपण आत्तापर्यंत बघतो सरकार कोणाचंही असू देत, सरकारमध्ये जे निर्णय होतात ते निर्णय शेवटपर्यंत पोहोचतात का हा पहिला मुद्दा आहे. बऱ्याच वेळेला सरकार इतकी चांगली योजना आणते पण त्या योजनेची अंमलबजावणी प्रशासकीय लोकांकडनं होते का हा महत्त्वाचा विषय आहे असं मी समजते. आणि म्हणून या योजनेमध्ये ज्या त्रुट्या आहेत या त्रुट्यांवर ते खालची अधिकारी कर्मचारी बोलायलाच तयार नसतात, ज्याचा उल्लेख बऱ्याच जणांनी या ठिकाणी केला. आणि जेव्हा सरकार एखादी चांगली योजना आणते, आता यामध्ये थोड्याफार त्रुट्या असू शकतात, कुठलीही योजना आली तर त्याच्यामध्ये कालांतराने आपण त्याच्यामध्ये बदल करतो. आणि म्हणून या ठिकाणी मी असं सांगू इच्छिते की ज्या काही त्रुटी आहेत त्यावर ते सरकार लक्ष देऊन तर असतेच, परंतु योजना राबवत असताना त्या शेवटपर्यंत राबवण्यासाठी पोहोचण्यासाठी त्या ठिकाणी प्रशासनाला तेवढंच जबाबदार धरलं पाहिजे. प्रत्येक वेळेला सरकारने हे केलं नाही, सरकारने ते दिलं नाही, पण सरकारने केल्यानंतर ते पोहोचवल्या जाते का हा महत्त्वाचा मूळ मुद्दा आहे असं मी समजते. कारण मागच्या वेळेला सुद्धा जेवढ्या योजना झाल्या त्याच्यामध्ये 2 लाखाची कर्जमाफी असेल, 50,000 त्याच्यामध्ये अनुदान रूपाने असतील, त्यावेळेला शेतकरी हवालदिल होऊन त्या ठिकाणी अधिकाऱ्यांकडे जातो, तहसीलदाराकडे जातो, कृषी अधिकाऱ्याकडे जातो. त्यानंतर काय होतं ते सांगतात की बँकेमधनं तुमच्या खात्याचा नंबरच चुकीचा आलेला आहे आणि मग खात्याचा नंबरच चुकीचा आलेला आहे, तो दुरुस्त आम्ही करतोय आणि मग तो दुरुस्त करण्यासाठी 4-4 महिने आमची जातात, परंतु तो खाता काही दुरुस्त होत नाही. आणि म्हणून अशा पद्धतीच्या ज्या त्रुट्या आहेत त्याही त्रुट्या आम्ही लक्षात घेणं फार महत्त्वाचं असं मी समजते. या ठिकाणी सभापतीजी आपल्या भाषणामध्ये आपण या ठिकाणी बोललात पेनगंगा बद्दल आपण या ठिकाणी उल्लेख केला आणि वाशिम त्यामध्ये नाही असं सगळेजण म्हणतात, पण मी तेच म्हणते पार्टली जरी असेल तर सरकारला माझी विनंती आहे की ज्या वाशिम जिल्ह्यामध्ये आत्महत्या तर होतात पण केंद्र सरकारच्या आकांक्षी जिल्ह्यामध्ये सुद्धा तो जिल्हा असल्यामुळे सर्वच्या सर्व या ठिकाणी जिल्ह्याला समाविष्ट करावं अशी सुद्धा मागणी या निमित्ताने सभागृहाच्या माध्यमातून मी करते आहे. सभापतीजी, यामुळे काय होणार आहे ते हे सगळे जिल्हे यवतमाळ असू दे की वाशिम असू दे, अमरावती असू दे किंवा बुलढाणा असू दे, विदर्भामधला हा पट्टा आहे की ज्यामध्ये मोठ्या प्रमाणामध्ये आत्महत्या झाल्या, त्या शेतकऱ्यांना सगळ्यांना फायदा मिळणार आहे. आणि म्हणून
एखादा जिल्हा एखादा तालुका जर सुटत असेल तर तो समाविष्ट केलाच गेला पाहिजेत या मताची मी आहे आणि ठामपणाने या ठिकाणी वाशिम जिल्ह्याच्या आणि शासकीय एक शेवटची 2 मिनिटं शासकीय जमिनीवरील अतिक्रमणांना आळा या त्रिसूत्रीवर आधारित महत्त्वाचा धोरणात्मक निर्णय हा मुख्यमंत्री देवेंद्रजी फडणवीस यांच्या महायुती सरकारने घेतलाय. त्यांना म्हणतो त्यांना बोलू द्या. याचा फार महत्त्वाचा असा विषय आहे हा की राज्यातील शासकीय पडीक जमिनी नोंदणीकृत अशा महिला सेवा सहकारी संस्था, महिला बचत गट, आत्महत्याग्रस्त शेतकऱ्यांच्या महिला त्यांचे बचत गट, उमेद आणि मावित अंतर्गत येणारे बचत गट, ग्रामसंघ यांना नाममात्र 1 रुपया भाडेपट्ट्याने दिल्या जाणार आहेत. या योजनेच्या अंमलबजावणीसाठी राज्यातील प्रत्येक तालुक्याच्या तहसीलदारांना त्यांच्या कार्यक्षेत्रातील गावनिहाय शासकीय जमिनांचा आढावा घेण्याचा आदेश सुद्धा सरकारकडनं दिलेला आहे. शासकीय जमिनींवर झालेली खाजगी अतिक्रमणे तात्काळ निष्कासित करून उपलब्ध जमिनीची अद्ययावत माहिती नमुना क्रमांक 1क मध्ये नोंदवून ती जिल्ह्याच्या संकेतस्थळावर प्रसिद्ध केली जाणार आहे. भाऊ 7/12 महाराष्ट्र शासन किंवा शासकीय मुलकीपड आकारीपड नोंद असलेल्या प्रकल्पासाठी संपादित झालेल्या मात्र सध्या पडीक असलेल्या शेती महामंडळाच्या पडीक जमिनी आणि ग्रामसभेच्या परवानगीच्या गायरान जमिनी या सगळ्या जमिनी याच्यासाठी उपलब्ध आहेत. सभापती महोदय, या योजनेची पारदर्शक अंमलबजावणी व्हावी यासाठी जिल्हा स्तरावर जिल्हाधिकाऱ्यांच्या अध्यक्षतेखाली आणि तालुका स्तरावर महसूल मंत्र्यांकडून नियुक्त केलेल्या विशेष समिती या काम बघणार आहेत. ग्रामीण भागातील महिलांचे आर्थिक स्वावलंबन आणि पशुधनासाठी चाऱ्याची उपलब्धता या दोन्ही अत्यंत महत्त्वाच्या आणि संवेदनशील बाबी आहेत. राजमाता जिजाऊ महिला सक्षमीकरण धोरण योजना ही मुख्यमंत्री माननीय देवेंद्रजी फडणवीस यांच्या नेतृत्वाखालील महायुती सरकारची महिलांना आर्थिकदृष्ट्या सक्षम बनवणारी एक महत्त्वाकांक्षी योजना आहे आणि या योजनेअंतर्गत महिलांना स्वयंरोजगाराच्या अनेक वाटा त्या ठिकाणी उपलब्ध होणार आहेत. सभापती महोदय, मी एवढंच आपल्याला सांगेन की एका बाजूला बळीराजाला 36,000 कोटींपेक्षा जास्त रकमेची कर्जमुक्ती देऊन पुनश्च उभे करणारे आणि दुसऱ्या बाजूला ग्रामीण अर्थव्यवस्थेचा कणा असलेल्या कष्टकरी माऊलींना महिला शेतकरी विधेयकाद्वारे 7/12 अधिकार देणारे हे सरकार महाराष्ट्राच्या इतिहासामध्ये सुवर्णाक्षरांनी लक्षात ठेवलं जाईल. हे देवेंद्रजींचं नेतृत्व आहे, जे बोलत नाहीत फक्त, तर ते करून दाखवतात, कृतीमध्ये आणतात. या ऐतिहासिक आणि क्रांतिकारी निर्णयांबद्दल मी नियम 260 अन्वये आणलेल्या या अभिनंदन प्रस्तावाला माझा पाठिंबा देते आणि माननीय मुख्यमंत्री देवेंद्रजी, माननीय उपमुख्यमंत्री शिंदे साहेब, माननीय उपमुख्यमंत्री सुनेत्रा वहिनी यांचे आभार मानते आणि थांबते. धन्यवाद. जय हिंद, जय महाराष्ट्र. बोला मंत्री महोदय काय. उदय सदाभाऊ खोत यांनी सभागृहाच्या भावना लक्षात घेऊन न बोलण्याचा निर्णय घेतलेला आहे. त्यामुळे त्यांचं अभिनंदन या ठिकाणी करतो आणि मी त्यांना विनंती करून राहिलो, 3 लोक आहेत, ते 5-5 मिनिटं बोलणार आहे, नंतर सदाभाऊ बोलले तर बरं होईल असं मला वाटतं. सदाभाऊ नको म्हणतायत ते, आता त्यांनी मान्य केलं नको म्हणून. ते तुम्ही बोलता की ते बोल नाही बोलू द्या, जाऊ दे, ते निघून जातील बोलले की. सभापती महोदय धन्यवाद. 260च्या प्रस्तावावरती मी बोलण्यासाठी या ठिकाणी उभा आहे. आमचे सहकारी मंत्री महोदय ग्रामीण विकास ते दुष्काळ भागातून निवडून येतात, मान खटाव मतदारसंघातून सचिन भाऊ, आणि शेतकऱ्याचा प्रश्न त्यांच्या परिसरामध्ये तर एवढे मोठे होते उभा. त्यांनी खऱ्या अर्थानं मान खटावला, शेतीला पाणी दिलं आणि शेती हिरवीगार केली आणि शेतकऱ्याने त्यांना आशीर्वाद दिला आणि मंत्रिपदापर्यंत पोहोचवलं. त्यामुळे त्यांची अपेक्षा आहे की शेतकऱ्यांच्या प्रश्नावर सदाभाऊने सविस्तर बोललं पाहिजे. रात्री 9 पर्यंत बसायला तयार आहे, तुम्ही बोला. सभापती महोदय, या ठिकाणी 260च्या प्रस्तावावर बोलत असताना आपणही अनेक वेळा शेतकऱ्यांच्या प्रश्नावरती या सभागृहामध्ये बोललेला आहात. मी सचिन भाऊला धन्यवाद देईन की त्यांनी माझ्याऐवजी सदाभाऊ बोलतील म्हटले. निश्चितच खऱ्या अर्थानं मी त्यांना मनापासून धन्यवाद देतो. परंतु शेतकऱ्यांचा प्रश्न आणि शेतीचा प्रश्न
सभापती महोदय, हा एक फार मोठा विषय आहे. शेतकऱ्यांच्या रक्ताने सिंचित झालेली ही भारतीय शेती आहे. हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी, एकमेव.